नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे या किराणा दुकानामध्ये। आज गावातील किराणा दुकानासाठी किराणा भरायचा आहे। चला बघूया आपण कशा पद्धतीने किराणा गाडीमध्ये भरला जातो ते। हे दुकान अगदीच रस्त्याच्या बाजूला आहे, त्यामुळे गाडी साईडलाच पार्क करावी लागली। आणि हे दोन काका या दुकानामध्ये देवासाठी नारळ विकत घेत आहेत। चला तर आपण बघूया कशा पद्धतीने आपण आता किराणा घेतोय ते। या दुकानातील मामा दुकानामध्ये पोते आणण्यासाठी गेलेले आहेत। तरी आपल्याला भरपूर प्रमाणात किराणा भरायचा आहे, त्यामुळे आपण असं रोडच्या कडेला गाडी लावलेली आहे। चला तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने किराणा भरायचा आहे ते। बराच वेळ झाला तरी मामा काही येत नव्हते, पण मामांनी एक पोतं गाडीमध्ये आणून टाकलेलं आहे। हे बघा, एक टाकलेलं आहे शेंगदाण्याचं आणि एक टाकलेलं आहे शाबूचं, आणि मामा दुसरं पोतं आणायला गेलेले आहेत। बघूया आपण आता मामा काय घेऊन येत आहेत ते। तर अशा प्रकारचे या किराणा दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज ठेवण्यात आलेल्या आहेत। हे बघा, मामांनी किती मोठं पोतं आणलंय ते, आणि हे मोठं पोतं गाडीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे। आणि आकाशामध्ये काळे काळे ढग आलेले आहेत। मला असं वाटत होतं की पाऊस येतो का काय, पण पावसाने काही सुरुवात केलेली नव्हती। बघूया नंतर काय होतंय ते। हे बघा, ह्या ठिकाणी रोडच्या साईडला गर्दीचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे, आणि मोटरसायकलवर भरपूर असा लोड घेऊन एक व्यक्ती जात आहे। हे बघा, काकांनी कसं हातानेच नारळ सोडायला चालू केलेलं आहे। मी आज पहिल्यांदाच हाताने नारळ कसे सोलतात हे पाहतोय। आणि हे बघा, काकांनी अक्षरशः पूर्ण नारळ हाताने सोललेला आहे। आणि हे दुसरे पण भैया आले त्यांची टेक्निक वापरायला, ते पण हाताने नारळ सोलायला लागलेत आहेत। आणि हे बघा, त्यांनी पण बराच नारळ हाताने सोलून टाकलेला आहे। पण काका आले बघा, आणखीन एक पोतं घेऊन। अशा पद्धतीने आपल्याला भरपूर किराणा आज भरायचा आहे। तर चला तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने किराणा भरण्यात येत आहे तो। तर काका एकदा आतमध्ये गेले ना, लवकर येत नाही। बहुधा त्यांना मदत करायला आज कोणीच दिसत नाही आहे, त्यामुळे आज काका जरा लेट होत आहेत। पण हे एकट्याच्याच मागं बरेच गिराईक असल्यामुळे काकांना थोडा लेटच होत आहे दुकानातून यायला। आणि दुकानाच्या आतमध्ये जरा थोडा अंधार असल्यामुळं बरंच काही वेळ व्यवस्थित दिसत नाही आहे। बघा, काकांनी इतका माल आणून गाडीमध्ये टाकलेला आहे, आणि काका गेले आणखीन माल आणायला। बघा, या ठिकाणी दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल कशा पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे। हे बघा, काकांनी आणखीन बॉक्स आणलेले आहेत।